दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर येथे शुक्रवारी सकाळी एका 8 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला। सदर मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय मंद्रुप येथे पाठवण्यात आला होता। या संदर्भात पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी शनिवारी 1 वाजता पत्रकारांशी बोलताना सांगितले। सर, काल कुसूर गावात काय घटना झाली? काल 11:30-12च्या सुमारास पोलीस पाटलांनी कळवले की बाबा एका लहान मुलीला मयत झालेली आहे, तिला खड्ड्यामध्ये पुरलेला आहे। सदर माहिती मिळाल्यानंतर आम्ही पोलीस स्टाफ वगैरे सगळे तिथे गेले, विचारपूस केली तर पूर्ण की असं संशय वाटला की बाबा इथं पुरलेली आहे असं तो म्हटला। म्हणून मग पूर्ण कायदेशीर कारवाई करून सर्व कॅमेरामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्या मुलीची बॉडी मिळालेली आहे। काल संध्याकाळी मुलीची बॉडी मिळाल्यानंतर अकस्मातने दाखल केलेला आहे। अकस्मात दाखल करून PM साठी काल दिलं होतं। आज PM झालेलं आहे। आता PM रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर पुढची कायदेशीर कारवाई करण्यात येईल। या संदर्भातले जे तपास आहे सध्या तपास कशा पद्धतीने चालू कोणावरती संशय म्हणण्यापेक्षा PM रिपोर्ट आला। PM रिपोर्ट आल्यानंतर आम्ही सगळ्यांकडेच तपास करत आहोत। सगळ्यांकडे तपास करून PM रिपोर्ट काय येतोय त्याच्या अनुषंगाने पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल। खूप छान।